Hello students, chapter number first. In the last article, we have seen dual of a given statement. After that, laws of negation. Laws of negation means negation of compound statement, and then quantifiers and quantified statement. Now we are going to see algebra of statement. आता ह्या अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंटचे आपल्याकडं टोटली 10 लॉज आहेत. ह्या 10 पैकी काही लॉज ऑलरेडी आपणाला झालेले आहेत. अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंटच्या आपल्या नोटबुकमध्ये लिहून घेतले पाहिजेत. पहिला लॉ आयडेम्पोटेंट लॉ. काय सांगतो आयडेम्पोटेंट लॉ? P or P it is equivalent to P. त्यातलाच दुसरा P and P it is equivalent to P. नंबर सेकंड कम्युटेटिव्ह लॉ. P or Q it is equivalent to Q or P. त्यातलाच दुसरा पार्ट P and Q it is equivalent to Q and P. आता जर आपण ह्या दोन्ही लॉचं ऑब्झर्वेशन केलं, द फर्स्ट वन लॉ इज आयडेम्पोटेंट लॉ. P or P इट इज इक्विव्हॅलंट टू P. म्हणजेच हा लॉ आपणाला पाठांतर करावा लागत नाही. दिलेलं स्टेटमेंट पुन्हा त्याच स्टेटमेंट बरोबर ऑरने जोडलं किंवा तुम्ही अँडने जरी जोडलं P and P, मग P or P it is equivalent to P as well as P or P it is equivalent to P. दुसरा लॉ तुमचा कम्युटेटिव्ह लॉ. P or Q it is equivalent to Q or P. मग आपण पाहिलं होतं 3 + 4 = 7 or 4 + 3 that is equivalent to 7. मग 3 + 4 केला काय आणि 4 + 3 केला काय? म्हणजेच P or Q it is equivalent to Q or P. सेम केस P and Q. मग 3 × 4 आणि 4 × 3 दोन्ही टर्म सेम असतात. याला म्हणतो आपण कम्युटेटिव्ह लॉ. तिसरा लॉ असोसिएटिव्ह लॉ. तो पण सेम केस आहे. मग असोसिएटिव्ह लॉमध्ये आपण काय पाहिलं होतं? काय करू शकतो आपण? 3 + 4 + 5 that is equal to we can take 3 + 4 + 5. मग ऑब्झर्व करा, लेफ्ट हँड साईडला पहिल्यांदा 4 आणि 5ची आपण ॲडिशन करतोय. आलेल्या ॲडिशनमध्ये 3 ॲड करतोय. असं न करता जर एखाद्याने असं केलं की 3 + 4 अगोदर ॲड केला, त्याच्यामध्ये 5 ॲड केला, तरी येणारी दोन्ही ॲन्सर्स सेम असतात. म्हणजेच एक्झामच्या दृष्टिकोनातून आपणाला हा पहिला, दुसरा आणि तिसरा लॉ पाठांतर नाही केला तरी चालतो, फक्त लक्षात ठेवावा लागतो. चौथा लॉ मात्र आपणाला इम्पॉर्टंट आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. मग डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ काय आहे? P or in bracket Q and R. जनरल अल्जेब्रामध्ये आपण पाहिलं की A × ब्रॅकेट B + C दॅट इज इक्वल टू, ह्या एने आतमध्ये मल्टिप्लाय केलं, AB + AC. मग तेच केलं इथं. P or Q and R इट इज इक्वॅलंट टू P or Q and P or R. सेम केस तुम्हाला या बाजूला दिसणार आहे. P and Q or R इट इज इक्वॅलंट टू, ऑब्झर्व करा, P and Q. नंतर हा मधला और ह्या 2 ब्रॅकेटच्या मध्ये आला आणि आता P and R हा सेकंड ब्रॅकेट तुम्हाला मिळाला. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आपणाला अतिशय इम्पॉर्टंट आहे. नंबर 5 आयडेंटिटी लॉ.
मग आयडेंटिटी लॉमध्ये काय सांगितलं आहे हा सुद्धा आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ज्या एक्झाम्पलमध्ये आपणाला विदाऊट युजिंग ट्रूथ टेबल असा प्रश्न विचारला जातो त्या ठिकाणी हेज लॉज इम्पॉर्टंट आहेत. काय सांगितलं आहे आयडेंटिटी लॉमध्ये? पी ऑर एफ दॅट इज इक्विव्हॅलंट टू पी. पी ऑर एफ दॅट इज इक्विव्हॅलंट टू पी. आता प्रॉब्लेम सॉल्व करत असताना जर एखाद्या ठिकाणी तुम्हाला असं दिसलं की पी इम्प्लाईज क्यू ऑर एफ, तर याचा ट्रूथ टेबल तयार न करता हा कंप्लीट ब्रॅकेट म्हणजे पी आहे आणि ऑर एफ म्हणजेच फक्त शिल्लक काय राहणार तुमच्याकडं? पी इम्प्लाईज क्यू. मग तुम्ही म्हणणार फक्त इम्प्लाईज आहे का? नाही, अगदी इथं अँड असू द्यात किंवा ब्रॅकेटमधली टर्म कोणतीही असू द्यात. ऑर एफ या ठिकाणी आपण एका सिंगल स्टेटमेंटचा विचार केला आहे. तुम्ही त्या ठिकाणी कंपाऊंड स्टेटमेंटचा विचार करू शकता, स्टेटमेंट पॅटर्नचा विचार करू शकता की कोणत्याही स्टेटमेंट पॅटर्नबरोबर ऑरने जर एफ कनेक्ट केला असेल तर ट्रूथ टेबल तयार न करता त्याची व्हॅल्यू तोच स्टेटमेंट पॅटर्न असतो. आणखी म्हटलं तर निगेशन पी अँड निगेशन क्यू. ऑर एफ इट इज इक्विव्हॅलंट टू निगेशन पी अँड निगेशन क्यू विदाउट युजिंग ट्रूथ टेबल. पी अँड एफ कोणत्याही स्टेटमेंट किंवा स्टेटमेंट पॅटर्न बरोबर अँडने एफ कनेक्ट केला असेल तर इट इज ओनली एफ. मग आत्ताच आपण जर पाहिलं या ठिकाणी निगेशन पी अँड निगेशन क्यू अँड एफ जर असेल इट इज इक्विव्हॅलंट टू ओनली एफ. बाकीच्यांचा काहीही संबंध राहत नाही. लॉजिकली आपण हे प्रूफ करू शकतो ट्रूथ टेबलचा वापर करून, पण काही प्रश्नामध्ये विदाऊट युजिंग ट्रूथ टेबल असतं. मग त्यावेळी आपणाला हे लॉज पाठ असणं गरजेचं असतं. आयडेंटिटी लॉ, सेम केसेस पी ऑर टी. एखादं स्टेटमेंट किंवा एखादा स्टेटमेंट पॅटर्न ऑरने जर टॉटॉलॉजी बरोबर कनेक्ट केला असेल दॅट इज ऑलवेज इक्विव्हॅलंट टू ओनली टी. पी अँड टी दॅट इज ओनली पी. त्यानंतर कॉम्प्लिमेंट लॉज. आता कॉम्प्लिमेंट लॉमधला एक लॉ काय सांगतो? दिलेलं स्टेटमेंट किंवा स्टेटमेंट पॅटर्न मग ह्या पीच्या जागेवरती काही असेल आणि त्या कंप्लीटचं आपणाला काय मिळेल? निगेशन मिळेल. बघा आता समजा विदाऊट युजिंग ट्रूथ टेबलसाठी पी डबल इम्प्लाईज क्यू मध्ये अँड निगेशन इंटू ब्रॅकेट पी डबल इम्प्लाईज क्यू. मग जर आपण ट्रूथ टेबल तयार जरी केला आणि ऑब्झर्वेशन केलं हा ब्रॅकेट आणि त्या ब्रॅकेटचं निगेशन जर अँडने जोडलेत तर हा डेफिनेटली किती असतो? एफ असतो. आणि जर ऑरने जोडले तर मात्र काय असतो? टी असतो. मग याला काय म्हटलं आहे आपण? कॉम्प्लिमेंट लॉ. मग ज्यावेळी आपणाला विदाऊट युजिंग ट्रूथ टेबल असा क्वेश्चन असतो त्यावेळी आपणाला ह्या 3 लॉजवरती कमांड असलंच पाहिजे. त्याशिवाय विदाऊट युजिंग ट्रूथ टेबलचा क्वेश्चन आपणाला कंप्लीट करता येत नाही. बाकी पुढचा इन्व्होल्यूशन लॉ, ह्यात अभ्यास करण्यासारखं काही नाही का तर निगेशन पी इट इज इक्विव्हॅलंट टू पी हे तुम्हाला माहीत आहे. ट्रूचं निगेशन फॉल्स असतं, फॉल्सचं निगेशन ट्रू असतं. हा कोणता लॉ झाला? इन्व्होल्यूशन लॉ. त्यानंतर डी मॉर्गन्स लॉ ऑलरेडी अप्लाय झालेले आहेत. कसे काय झाले ऑब्झर्व करा. पी अँड क्यू हे कंपाऊंड स्टेटमेंट आहे. ह्या कंपाऊंड स्टेटमेंटचं निगेशन घेतलं. मग निगेशन पी अँड क्यू किती असतो? तर निगेशन पी ऑर निगेशन क्यू हे आपण लॉज ऑफ निगेशनमध्ये पाहिलेलं आहे. म्हणजे याचा स्टडी आपला ऑलरेडी झालेला आहे. सेम केसेस निगेशन पी ऑर क्यू दॅट इज इक्विव्हॅलंट टू निगेशन पी अँड निगेशन क्यू. म्हणजेच डी मॉर्गन्स लॉ बरोबर तुम्ही ऑलरेडी परिचित आहात. इन्व्होल्यूशन लॉ निगेशन पी दॅट इज इक्वल टू पी. ट्रूचं निगेशन फॉल्स, फॉल्सचं निगेशन ट्रू. मग ह्यात नवीन फक्त काय शिकलो आपण की निगेशन पी इट इज इक्वल टू पी हे माहिती आहे. पण याला काय म्हटलं जातं? इन्व्होल्यूशन लॉ.
निगेशन इंटू ब्रॅकेट पी ऑर क्यू इट इज इक्वॅलंट टू निगेशन पी अँड निगेशन क्यू. हे पण ऑलरेडी आपल्याला माहीत होतं लॉज ऑफ निगेशनमध्ये, पण त्याला काय म्हटलं जातं, डी मॉर्गन्स लॉज. ॲब्सॉर्प्शन लॉ हा एक इम्पॉर्टंट आहे. ॲब्सॉर्प्शन लॉचं ऑब्झर्वेशन करा. पी अँड पी ऑर क्यू इट इज ऑलवेज इक्विव्हॅलंट टू पी. मग एक स्टेटमेंट आपल्याकडं पी आहे, स्टेटमेंट असेल किंवा स्टेटमेंट पॅटर्न असेल, पुन्हा पी रिपीट झाला आहे, पण ह्या दोघांच्या मध्ये अँड आहे आणि नंतर ऑर क्यू आहे, राहतोय फक्त कोण, पीच. सेम केस तुम्हाला या बाजूला पण दिसणार आहे. पी ऑर पी रिपीट कोण झालं आहे, पी. कनेक्टिव्ह कोणते कोणते वापरलेत, एकदा ऑर आणि एकदा अँड. इथं सुद्धा बघा, अगोदर अँड नंतर ऑर, या ठिकाणी अगोदर ऑर नंतर अँड, म्हणजे दोन्ही लॉज सेम आहेत. एक स्टेटमेंट आपलं रिपीट झालं आहे पी, एकदा कनेक्टिव्ह अँड यूज केलं आहे आणि ब्रॅकेटमध्ये ऑर. जर ब्रॅकेटच्या बाहेर अँड असेल तर ब्रॅकेटमध्ये ऑर, आणि ब्रॅकेटच्या बाहेर अँड असेल तर ब्रॅकेटमध्ये ऑर. अशा पद्धतीने कनेक्टिव्हचा वापर केला तर याच्यामधला क्यू काय होतो आहे, ॲब्सॉर्ब होतो आहे आणि राहतं स्टेटमेंट कोणतं, फक्त पी. आणि म्हणून याला नाव काय दिलं आहे, ॲब्सॉर्प्शन लॉ. नंतर पी इम्प्लाइज क्यू इज इक्विव्हॅलंट टू निगेशन पी ऑर क्यू. हा लॉ आपणाला पाठच करावा लागतो. का पाठ करावा लागतो, तर पी इम्प्लाइज क्यू इज इक्विव्हॅलंट टू निगेशन पी ऑर क्यू. मग एंट्रन्सला किंवा बोर्डमध्ये आपणाला प्रश्न विचारला जातो विदाऊट यूजिंग इफ देन. इफ देनचा वापर न करता रिराईट द फॉलोइंग स्टेटमेंट. मग तुम्ही म्हणणार हे कसं शक्य आहे, इफ देनचा वापर न करता आपणाला एखादं स्टेटमेंट. अगदी एक सिंपल केस घेतली मी, इफ प्राइस इन्क्रीजेस देन डिमांड फॉल्स. आता हे ऑलरेडी आपलं कुठंतरी झालेलं आहे. इफ प्राइस इन्क्रीजेस देन डिमांड फॉल्स. मग प्राइस इन्क्रीजेस हे आपलं पी स्टेटमेंट आहे, डिमांड फॉल्स हे आपलं क्यू स्टेटमेंट आहे. ही कन्स्ट्रक्शन इफ देनची आहे आणि एक्झाममध्ये आपणाला विचारलं जातं रिराईट द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट विदाऊट यूजिंग इफ डॅश डॅश देन. हा झाला बोर्डचा क्वेश्चन. आणि एंट्रन्सला हाच क्वेश्चन कसा असतो, इफ प्राइस इन्क्रीजेस इन डिमांड फॉल्स इज इक्विव्हॅलंट टू, आणि खाली 4 ऑप्शन असतात. आणि मग त्यावेळी आपणाला हे माहीत असणं गरजेचं आहे, प्राइस इन्क्रीजेस डिमांड फॉल्स इफ देनची कन्स्ट्रक्शन आहे, म्हणजेच पी इम्प्लाइज क्यू आहे अँड पी इम्प्लाइज क्यू इज इक्विव्हॅलंट टू निगेशन पी ऑर क्यू. मग पीचं काय करायचं आहे, निगेशन करायचं आहे. म्हणजेच आपण काय लिहिणार, प्राइस डज नॉट इन्क्रीजेस. इन्क्रीज येणार का तर डज वापरला आहे, मध्ये कोण येणार, ऑर डिमांड फॉल्स. मग बोर्डला सॉल्व करत असताना प्राइस डज नॉट इन्क्रीज ऑर डिमांड फॉल्स. आणि एंट्रन्सला 4 पैकी हा ऑप्शन किती नंबरला आहे तेवढं बघायचं आहे. त्याला म्हटलं आपण कंडिशनल लॉ. मग आता बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की हा लॉ येतो कुठून किंवा कसा येतो. तर सिंपल केस आहे. याच्या अगोदर आपण लॉज ऑफ निगेशनमध्ये पाहिलं, पी इम्प्लाइज क्यू याचं निगेशन इट इज इक्वॅलंट टू पी अँड निगेशन क्यू. मग पुन्हा निगेशन घेतलं, मग पुन्हा जर निगेशन घेतलं दोन्ही बाजूचं, इकडचं निगेशन इलिमिनेट झालं, म्हणजेच या बाजूला आला पी इम्प्लाइज क्यू लेफ्ट हँडला, इकडं मात्र परत निगेशन झालं. आता याच्यामध्ये 1 आणि 2 हे कशाने जोडलेत आपण, अँडने जोडलेत. निगेशन पी अँडचा बदल कशात होतो, ऑरमध्ये, आणि निगेशन क्यू दॅट इज निगेशन पी ऑर क्यू.
मग असं प्रत्येक लॉचं आपणाला काय प्रूफ करता येतं. मग सगळ्यात इम्पॉर्टंट 3 लॉज तुमचे डिस्ट्रीब्युटिव्ह आयडेंटिटी आणि या ठिकाणी होता तुमचा कॉम्प्लिमेंट लॉ. विदाऊट युजिंग ट्रूथ टेबल अगदी आपण जेईचा क्वेश्चन पेपर जरी घेतला आणि त्याच्यामध्ये आर्ट ऑफ रिझनिंग किंवा मॅथमॅटिकल लॉजिकवरचा प्रत्येक वर्षी जो क्वेश्चन आहे त्यात मॅक्झिमम टाइम्स या सेक्शनवरती क्वेश्चन आहे. आणि एंट्रन्सच्या दृष्टिकोनातून आपणाला एंट्रन्सला CETला काय काय असू शकतं, तर P इम्प्लाइज Q याच्यावरती क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यानंतर एखादा लॉज देतील आपणाला, कोणता पण एखादा लॉ देतील, सांगितलं P ऑर निगेशन P इट इज इक्वॅलंट टू T इज दिस लॉ इज नोन ॲज आणि खाली ह्या 10 पैकी 4 ऑप्शन दिलेले असतील. मग तो डी मॉर्गन्स लॉ आहे, इन्व्होल्यूशन लॉ आहे, कॉम्प्लिमेंट लॉ आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे का आणखी काय आहे. मग लॉची नावं पाठ असणं आवश्यक आहे एंट्रन्सच्या दृष्टिकोनातून. एक्झरसाइज 1.3 क्वेश्चन नंबर फर्स्ट. युजिंग रूल्स ऑफ निगेशन राईट द निगेशन्स ऑफ फॉलोइंग. आपणाला या ठिकाणी काय यूज करायला सांगितलेलं आहे, रूल्स ऑफ निगेशन. आपल्याकडं रूल्स ऑफ निगेशन किती आहेत हे माहीत असणं गरजेचं आहे. त्यालाच आपण दुसरं नाव दिलं होतं लॉज ऑफ निगेशन. मग यातला पहिला रूल होता तुमचा निगेशन इंटू ब्रॅकेट P अँड Q इट इज इक्वॅलंट टू निगेशन P और निगेशन Q. दूसरा लॉ होता निगेशन P और Q इट इज इक्वॅलंट टू निगेशन P और चेंजेस टू अँड निगेशन Q. तिसरा लॉ होता तुमचा निगेशन इन ब्रॅकेट P इम्प्लाइज Q इट इज इक्वॅलंट टू P ॲज इट इज इम्प्लाइज चेंजेस टू अँड निगेशन Q. चौथा लॉ होता तुमचा निगेशन P डबल इम्प्लाइज Qचा इट इज इक्वॅलंट टू फर्स्ट स्टेटमेंट ॲज इट इज अँड निगेशन Q पुन्हा ऑर निगेशन Q अँड P. आणि पाचवा लॉ होता निगेशन P इट इज इक्वॅलंट टू P. ह्या 5 लॉचा वापर करून आपणाला दिलेल्या प्रत्येक स्टेटमेंट पॅटर्नचं निगेशन फाइंड आउट करायचं आहे. मग त्यासाठी पहिला स्टेटमेंट पॅटर्न काय सांगितलं आहे, निगेशन Q इम्प्लाइज P. आता सोल्युशन लिहित असताना दिलेला स्टेटमेंट पॅटर्न निगेशन Q इम्प्लाइज P आणि याचं काय करायला सांगितलं आहे आपणाला, निगेशन. मग आता एक्झॅक्टली सुरुवातीला लॉ कोणता बसणार, तर ऑब्झर्व करा, कनेक्टिव्ह इम्प्लाइज ऑब्झर्व करा, एक निगेशन Q इम्प्लाइज P 1 आणि 2. मग हे दोघंजण कशाने जोडलेत, इम्प्लाइजने. मग इम्प्लाइजचा रूल काय सांगतो आपणाला, 1 इम्प्लाइज 2 इट इज इक्वॅलंट टू म्हणजेच P इम्प्लाइज Q इट इज इक्वॅलंट टू P ॲज इट इज म्हणजे पहिला तसाच अँड दुसऱ्याचं निगेशन. मग याच्यामध्ये पहिला कोण आहे, तर निगेशन Q. मग पहिला तसाच अँड दुसऱ्याचं निगेशन. मग हे जर लक्षात येत नसेल का, तर याच्यामध्ये असणारा PQ याच्यामध्ये असणारे PQ आपल्याला कन्फ्युजनमध्ये टाकू शकतात. मग आपण त्यासाठी काय करू शकतो, तर P आणि Qच्या ऐवजी मी यूज केला A इम्प्लाइज B याचं निगेशन. मग A इम्प्लाइज Bचं निगेशन काय सांगतं, A ॲज इट इज मध्ये येतो अँड आणि निगेशन B. हे आपल्याला इझी होतं आहे. मग याच्यामध्ये A म्हणजे कोण, तर निगेशन Q आणि B म्हणजे कोण. आता बसवा लॉमध्ये
ए इम्प्लाईज बीचं निगेशन, ए ॲज इट इज अँड निगेशन बी. ए काय कन्सिडर केलं आहे आपण, तर निगेशन क्यू ॲज इट इज. मध्ये काय आला, अँड. दुसऱ्याचं निगेशन म्हणजे कोणाचं निगेशन येणार, हे ह्या पीचं निगेशन, निगेशन पी. एवढं आन्सर ठेवलं तरीही काही अडचण नाही. पण जर मोर सिम्प्लिफाय करायचं असेल आपणाला, तर निगेशन क्यू अँड निगेशन पी हेच आपण असं लिहू शकतो, निगेशन पी अँड निगेशन क्यू. कोणता लॉ, तर कम्युटेटिव्ह लॉ. आत्ता जे टेबलमध्ये पाहिलं, निगेशन पी अँड निगेशन क्यू, करा ऑब्झर्व, निगेशन पी अँड निगेशन क्यू इट इज इक्वॅलंट टू निगेशन इंटू ब्रॅकेट पी ऑर क्यू, निगेशन इंटू ब्रॅकेट पी ऑर क्यू. नंबर सेकंड, पी अँड निगेशन क्यू, पी अँड निगेशन क्यू ह्या सगळ्यांचं आपणाला निगेशन घ्यायचं आहे. मग ब्रॅकेटमध्ये ज्या दोन टर्म आहेत अँडने कनेक्ट केलेल्या, एकाला ए कन्सिडर केलं, एकाला बी कन्सिडर केलं. मग ए अँड बी याचं निगेशन, निगेशन ए ऑर निगेशन बी. आता एचं निगेशन म्हणजे या ठिकाणी पीचं निगेशन, निगेशन पी अँड चेंजेस टू ऑर निगेशन निगेशन क्यू, निगेशन पी ॲज इट इज ऑर क्यूचं निगेशन दोन वेळा आलं आहे, म्हणजेच फक्त कोण राहिला, क्यू. नंबर 3, पी ऑर निगेशन क्यू, सेम केस आहे. सोल्युशन पी ऑर निगेशन क्यू, याचं परत निगेशन 1 आणि 2, दोघांच्या मध्ये ऑर आहे. मग ऑर असेल तर पहिल्याचं निगेशन ऑर चेंजेस टू अँड आणि दुसऱ्याचं निगेशन. मग ऑलरेडी एक निगेशन आहे, त्यामुळे निगेशन ऑफ निगेशन क्यू झाला. निगेशन पी ॲज इट इज अँड निगेशन ऑफ निगेशन क्यू म्हणजेच क्यू. आता नंबर 4, पी ऑर निगेशन क्यू अँड आर. मग या ठिकाणी मी एक रेक्टँग्युलर ब्रॅकेट टाकला आणि ह्या ब्रॅकेटच्या बाहेर निगेशन दिलं. हा पूर्ण ब्रॅकेट म्हणजे आपला ए आणि अँडच्या पुढचा बी. मग ए अँड बीचा रूल किंवा फक्त अँडचा रूल, अँडचा रूल काय सांगतो, तर पहिल्याचं निगेशन अँड चेंजेस टू ऑर आणि दुसऱ्याचं निगेशन. पी ऑर निगेशन क्यू हा पूर्ण ब्रॅकेट म्हणजे 1, याचं निगेशन अँड चेंजेस टू ऑर निगेशन आर. आता निगेशन आर ही सेपरेट टर्म आहे. अजून एकदा आपला लॉ बसेल, कुठं बसेल, तर या ठिकाणी ह्या ब्रॅकेटमधलं कनेक्टिव्ह ऑर आहे आणि ब्रॅकेटच्या बाहेर निगेशन आहे. मग ऑरचा नियम काय सांगतो, पहिल्याचं निगेशन, इथं पहिला कोण, पी, याचं निगेशन ऑर चेंजेस टू अँड, दुसऱ्याचं निगेशन, दुसरा कोण आहे, क्यू, पण याचं परत निगेशन करायचं आहे आणि पुढच्यात काही चेंज नाही. आणखी एकदा लॉ बसला, निगेशन पी अँड निगेशन निगेशन दॅट इज क्यू, याचा ब्रॅकेट याला देऊन टाकला आणि ऑर निगेशन आर. मग अशा पद्धतीने आपणाला ह्या प्रत्येकाचं निगेशन फाइंड आउट करता आलंच पाहिजे. नंबर 5, पी इम्प्लाईज पी ऑर निगेशन क्यू. पी इम्प्लाईज पी ऑर निगेशन क्यू ह्या सगळ्याला आपण ब्रॅकेट पुटअप केला, ह्याचं निगेशन आपण लिहितोय, दॅट इज इक्वल टू. मग रेक्टँग्युलर ब्रॅकेट ऑब्झर्व करायचं आहे. त्या रेक्टँग्युलर ब्रॅकेटमध्ये एक टर्म आहे पी आणि दुसरी टोटल टर्म आहे इम्प्लाईज, म्हणजेच पी इम्प्लाईज समथिंग, याचाच अर्थ पी इम्प्लाईज क्यू. मग ह्या लॉमध्ये असणारा क्यू
म्हणजेच ह्या एक्झाम्पलमध्ये असणारा ब्रॅकेट, किंवा P म्हणजे A आणि ब्रॅकेट म्हणजे B, A इम्प्लाइज Bचं निगेशन. अशा पद्धतीने आपणाला हे सॉल्व करावं लागतं. मग लॉ काय सांगतो? पहिला आहे असा अँड दुसऱ्याचं निगेशन. मग आत्ता पहिला म्हणजे P ॲज इट इज, मध्ये आला अँड आणि दुसऱ्याचं निगेशन म्हणजे ब्रॅकेट आपणाला कम्प्लिटली लिहायचं आहे. पण पुन्हा तुम्ही निरीक्षण केलं की ह्या राऊंड ब्रॅकेटमध्ये आता परत दोन टर्म आहेत, एक P आणि दुसरी निगेशन Q, आणि ह्या दोन टर्म कशाने जोडल्यात? ऑरने. मग डिसजंक्शनचा लॉ निगेशनचा, पहिल्याचं निगेशन म्हणजे Pचं निगेशन ऑर चेंजेस टू अँड, आणि निगेशन Q, दॅट इज P अँड निगेशन P ॲज इट इज अँड ॲज इट इज, आणि निगेशन Q म्हणजेच कोणाला? Q. 1 मार्कचा बोर्डला क्वेश्चन असतो याच्यावरती, एंट्रन्सला 2 मार्कचा क्वेश्चन असतो. नंबर 6, निगेशन इन ब्रॅकेट P अँड Q ऑर P ऑर निगेशन Q. हे झालं तुमचं दिलेलं स्टेटमेंट पॅटर्न. ह्या सगळ्याला आपण ब्रॅकेट पुटअप केला, याचं निगेशन फाइंड आउट करायचं आहे. मग ह्या ऑरच्या अगोदर जेवढं काय आहे ते एक स्टेटमेंट, आणि ऑरच्या नंतर जे आहे ते दुसरं स्टेटमेंट. मग हे पहिलं स्टेटमेंट आणि दुसरं स्टेटमेंट आता कशाने कनेक्ट केलेत? ऑरने. मग ऑर काय सांगतो? तर पहिल्याचं निगेशन करा. मग आत्ता सध्या काय दिसतंय तुम्हाला? निगेशन P अँड Q हे पहिलं स्टेटमेंट, याचं परत निगेशन म्हणजे त्यासाठी आपणाला एक ब्रॅकेट पुटअप करावं लागेल. ऑर चेंजेस टू अँड, पुन्हा दुसऱ्या ब्रॅकेटचं परत निगेशन. निगेशन इलिमिनेट झालं, राहिलं कोण? P अँड Q. या ठिकाणी परत अँड. आता P आणि निगेशन Q परत ऑरने जोडलेत. पुन्हा ऑरचा नियम, पहिला आहे असा, पहिल्याचं निगेशन ऑर चेंजेस टू अँड, आणि निगेशन Q. हा ब्रॅकेट थोडासा चेंज केला आपण. P अँड Q अँड ब्रॅकेटमध्ये निगेशन P ॲज इट इज अँड निगेशन Q म्हणजेच Q आला. नंबर 7, सोल्युशन P ऑर निगेशन Q इम्प्लाइज P अँड निगेशन Q. ह्या सगळ्याला एक रेक्टँग्युलर ब्रॅकेट टाकला, याचं निगेशन फाइंड आउट करायचं आहे. मग याचं निगेशन फाइंड आउट करायचं म्हणजेच ॲक्च्युली ह्या दोन ब्रॅकेट कशाने जोडल्यात? इम्प्लाइजने जोडल्यात. मग इम्प्लाइजच्या अगोदरचा एक पार्ट आणि इम्प्लाइजच्या नंतरचा दुसरा पार्ट, हे दोन पार्ट इम्प्लाइजने कनेक्ट केलेत आणि आपणाला त्याचं निगेशन फाइंड आउट करायचं आहे. म्हणजेच लॉ बसतो P इम्प्लाइज Qचा. मग ह्या P इम्प्लाइज Qमध्ये इम्प्लाइजच्या अगोदरचा पहिला पार्ट P, दुसरा पार्ट Q. पहिला पार्ट आहे असा. मग आत्तासुद्धा P ऑर निगेशन Q एक ब्रॅकेट आहे असा. इम्प्लाइज चेंजेस टू अँड, दुसऱ्याचं मात्र निगेशन म्हणजेच P अँड निगेशन Q. मग आता ह्या पहिल्या पार्टमध्ये काहीच होत नाही अँडपर्यंत. दुसऱ्या पार्टमध्ये पुन्हा निरीक्षण केलं, 1 आणि 2 अँडने कनेक्ट केलेत. मग अँड काय शिकवतो? तर पहिल्याचं निगेशन अँड चेंजेस टू ऑर, आणि दुसऱ्याचं परत निगेशन, दॅट इज इक्विव्हॅलंट टू P ऑर निगेशन Q अँड इन ब्रॅकेट निगेशन P ऑर निगेशन Q म्हणजेच फक्त Q. नंबर 8, व्हॉट इज गिव्हन? निगेशन P ऑर निगेशन Q, पुन्हा ऑर P अँड निगेशन Q. ह्या टोटलचं आपणाला काय करायचं आहे? निगेशन. दॅट इज इक्वल टू
काय केलं आपण, निगेशन पी और निगेशन क्यू. मग हा निगेशन ॲप्लाय करण्याच्या अगोदर मी हा ब्रॅकेट मुद्दाम सिम्प्लिफाय केला. निगेशन पी और निगेशन क्यू काय सांगतो तुम्हाला, तर पी अँड क्यू याचं निगेशन, हा ब्रॅकेट आहेच, मधला ऑर पी अँड निगेशन क्यू. आणि मग हा बाहेरचं निगेशन आत्ता ॲप्लाय करणार आहे मी. ह्या ऑरच्या अगोदरची पहिली टर्म, ऑरच्या नंतरची दुसरी टर्म कनेक्टिव्ह आहे ऑर. निगेशन निगेशन इन ब्रॅकेट पी अँड क्यू. पहिल्याचं निगेशन ऑर चेंजेस टू अँड, दुसऱ्याचं निगेशन पी अँड निगेशन क्यू. निगेशन इथं ॲप्लाय केलं तर निगेशन निगेशन इलिमिनेट झालं, पी अँड क्यू आला आपल्याकडं. अँड या ठिकाणी निगेशन ॲप्लाय केलं तर निगेशन पी अँड चेंजेस टू ऑर, निगेशन निगेशन क्यू म्हणजेच क्यू. क्वेश्चन नंबर 2. Rewrite the following statements without using if dash dash then. बोर्डला सेम क्वेश्चन असतो. रिराईट द फॉलोइंग स्टेटमेंट विदाउट युजिंग इफ डॅश डॅश देन. मग इफ डॅश डॅश देनचा वापर न करता आपणाला स्टेटमेंट लिहायचं आहे, पण त्याचा मिनिंग पण नाही बदलला पाहिजे. नंबर फर्स्ट, इफ अ मॅन इज जज देन ही इज ऑनेस्ट. जर आपले लॉज पार्ट नसतील तर आपण काय करतो, इफ देनचा वापर करू नका म्हणून सांगितलं आहे, मग इफ आणि देन काढून टाकतो आणि मग काय म्हणतो, अ मॅन इज जज, मध्ये अँड टाकतो, ऑर टाकतो, ही इज ऑनेस्ट. तर असं काहीही करायचं नाही. या ठिकाणी आपणाला लॉजिकचा लॉ यूज करायचा आहे. मग शेवटचा लॉ टेबलमधला आपल्या लॉ अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंटचा जो आपण टेबल पाहिला त्याच्यामध्ये शेवटचा लॉ होता पी इम्प्लाइज क्यू इट इज इक्विव्हॅलंट टू निगेशन पी ऑर क्यू. आणि ज्यांना हा लॉ परफेक्ट माहीत आहे त्यांना इथं काहीच अडचण नाही. पी इम्प्लाइज क्यू इट इज इक्विव्हॅलंट टू, कोणाशी इक्विव्हॅलंट आहे, निगेशन पी. पीचं निगेशन करा, दोघांच्यामध्ये ऑर टाका आणि क्यू आहे असं लिहा. इफ मॅन इज जज म्हटलं की पी स्टेटमेंट कोणतं आलं आपलं, मॅन इज जज. ही इज ऑनेस्ट हा झाला क्यू, पी क्यू. सोल्युशन, अ मॅन इज नॉट जज or he is honest. Second, if 2 is an irrational number. मग if पासून then पर्यंतचा पहिला भाग P स्टेटमेंट, इथून पुढचा Q स्टेटमेंट. निगेशन कोणाचं करायचं आहे, Pचं. 2 is not an rational number. then वापरायचा का, नाही वापरायचा. त्यांच्याऐवजी काय यूज करायचा आहे, ऑर. √2 इज इरॅशनल नंबर. नंबर 3, इफ एफ ऑफ 0 इक्वल टू 2 देन एफ ऑफ एक्स इज डिव्हिजिबल बाय एक्स मायनस 2. मग एफ ऑफ 0 इक्वल टू 2, दिस इज आवर पी स्टेटमेंट. एफ ऑफ एक्स इज डिव्हिजिबल बाय क्यू. मग सोल्युशन काय येणार, एफ ऑफ 0 इक्वल टूच्या ऐवजी नॉट इक्वल टू 2 or f of x is divisible by x minus 2. मग हेच एंट्रन्सला कसं असतं, इफ अ मॅन इज जज देन ही इज ऑनेस्ट. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इक्विव्हॅलंट टू गिव्हन स्टेटमेंट म्हटलं जातं आणि खाली 4 ऑप्शन दिले जातात. मग त्यासाठी हा लॉ आपणाला माहीत असणं आवश्यक आहे.